हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनो, कशा आहात सगळ्या. मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मिनी व्हिडिओमध्ये. तर जो मी तुम्हाला लाल ब्लाऊज दाखवला होता वर्कवाला कटिंगच्या अगोदर, तर त्याचे मनी ना अगदी बारीक 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 पडत आहे. ते बा कशालाही डिझाईनला हात लावलेला नाही, सिंगल दाबणी सुद्धा शिवलेला आहे, पण कुठून तरी मधून डिझाईनमधून एक 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 मणी त्याचा पडतोय. आणि मला फार असं वाईट वाटते की इतके पैसे आपण देऊन गोष्टी घेतो आणि म्हणजे नाही का. हे बघा आता ह्याच्या डिझाईनमध्ये इथे आपला काहीच कनेक्शन नाही आहे, काही संबंध नाही इथे याला डिवचायचं हात लावायचा, तरीसुद्धा याचे बारीक बारीक बीट्स पडत आहेत. आणि मग ते बरोबर फिक्स केलेलं नसल्यामुळे हा विषय होतो. कारण इतकी डिझाईन जर तुम्ही करत असाल तर मी म्हणते अजून थोडंसं लक्ष द्या आणि चांगल्या गोष्टी होऊ देत. एवढे महागाच्या गोष्टी क्लायंट घेतं, शिवून घेतं, घ्यायला पैसे, शिवायला पैसे आणि पुन्हा पडतात. इथे पण बघा तसंच झालेलं आहे. नाजूक धागा असेल, गाठ बसली नसेल धाग्याला तरी हा प्रॉब्लेम होतोय. एक एक होईना मणी पडतोय. आता जस्ट ते हातशिल्यावरून आलेला आहे म्हणून तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करूया. प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. आता क्लायंट न्यायला येतील थोड्या वेळाने. आणि हा इकडे राईट साईडचा नेक आहे. हा राईट साईड आहे. मी तुम्हाला समोरून व्हिडिओ दाखवते फ्रंट कॅमेऱ्यातून, त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी असं हे दिसेल की तो लेफ्ट साईडचा आहे का. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई मला कमेंटसुद्धा करतात, पण हा जो आहे हा राईट हँड आहे आणि ही राईट साईड आहे. सो राईट साईडला ही डिझाईन आलेली नाही तर परत कमेंट करायला ताई ही लेफ्ट साईडला डिझाईन कशी केली. लेफ्टला नाही, राईटलाच आहे. आणि हा फ्रंट साईड आहे. बॅक साईड जो आहे तो प्रॉपर सिंगल दाबणी केलेला आहे. बऱ्याचदा विचारतात ताई तू सिंगल दाब वापरते, डबल दाब वापरते. जशी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीत तुम्ही ही गोष्ट करू शकता. तर मी इथे या ब्लाऊजला खूप नाजूक आहे, जसं मी म्हणतात थ्रेड याचे खूप कच्चे आहेत, त्याच्यामुळं सिंगल दाबणी याचं काम फिनिशिंगचं पूर्ण केलेलं आहे. आणि हा पाठीमागचा गळा जो आहे तो अगदी कट टू कट झालेला आहे. आणि याला असे हे लटकन मॅचिंग साजेसे लावलेले आहेत आपल्याकडचे. प्लस स्लीव्ज जी आहे तीसुद्धा जशी हवी तशी त्यांना झालेली आहे मेजरमेंटमध्ये. ह्याचासुद्धा सेंटर पकडून इथे स्टिच केलेलं आहे, स्टिच केलं गेलेलं आहे. कारण ह्या ब्लाऊजला बराच वेळ जातो आणि खूप मेहनत लागते प्रॉपर या गोष्टी होण्यासाठी. कारण वेट इतकं असतं, कुठे इकडे तिकडे चुनीसुद्धा असते याला. जशी की बघा इथं चुनी आलेली आहे, ही मी खूप प्रयत्न केला काढायचा, पण ती वर्कमध्ये आलेली असल्यामुळे जास्त स्प्रेड होत नाही आहे. तर या गोष्टी आपल्याला कवर कराव्या लागतात. आणि फायनल लुक ब्लाऊजचा जो आहे तो झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की दाखवते. सो मी माझं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे. आणि ज्या काही टिप्स माझ्यासोबत अनुभव येतात त्या टिप्स मी तुम्हाला शेअर करत असते की जेणेकरून तुम्ही या गोष्टी शिवताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये. व्हिडिओ आणि ब्लाऊज आवडला असेल लाईक शेअर